शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण हिरव्या चण्यांची भाजी बनवूया। उसळ, हिरव्या चण्यांची उसळ बनवूया। त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा, हे हिरवे हरभरे आहेत। आपण फ्रेश हरभरे घेतले हे। आणि त्यासाठी लागणारं साहित्य हे 2-3 कांदे, टोमॅटो, सुकं खोबरं मी किसून भाजून घेतलेलं आहे, लसूण, कोथिंबीर, थोडासा गरम मसाला, तिखट, हळद, धनेपूड, एवढ्या साहित्यात आपण चण्याची उसळ बनवणार आहोत, हिरव्या चण्याची उसळ। चला तर मग आता आपण हे हिरवे चणे आहेत ना, हे आपण थोडे बॉईल करून घेऊ, कारण हे थोडे मोठे आहेत ना, जाड आहेत, पक्के जरा, त्याच्यामुळे आपण हे थोडे शिजवून घेऊ 2 शिट्यांमध्ये। बघा, छोट्या कुकरमध्ये आपण थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण हे सर्व हिरवे चणे आहेत ना, साफ केलेले, चांगले स्वच्छ धुवून घेतले मी। आता हे आपण 2 शिट्यांमध्ये शिजवून घेऊ। तोपर्यंत आपण कांदा बारीक चिरून घेऊ, टोमॅटो चिरून घेऊ। आता आपण हे 2 शिट्यांमध्ये शिजवून घेऊ। आता आपण हे भाजलेलं सुकं खोबरं, आलं, लसूण आणि थोडी कोथिंबीर, हे आपण साहित्य कोरडंच फिरवून घेऊ। आपण पाणी न घालता आपण हे वाटून घेऊ। बघा, कढईमध्ये आपण 2-3 चमचे तेल टाकलं। तेल तापलं की आपण राई टाकू। राई चांगली तडतडली की मग आपण हिंग टाकू। हिंगामुळे ते पचायला सोपं होतं, म्हणून आपण हिंग वापरला इथे। आणि कांदा बारीक चिरून घेतलेला, 2-3 कांदे। आता छान कांदा आपण छान परतवून घेऊ। एकदम पण त्याला लाल नाही करायचं कांद्याला, थोडंसं परतवून घ्यायचं। आता आपण हा कढीपत्ता टाकून घेऊ। हा बारीक चिरलेला टोमॅटो, आता हे चांगलं परतवून घ्यायचं। आता आपण हे वाटून घेतलेलं सुकं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, हे सुकं वाटण हे टाकून घेऊ आपण। त्याच्यामुळे भाजी चवीला छान लागते आणि मिळून पण येते। ही आपली ओल्या हरभऱ्याची भाजी आहे। ओले हरभरे चांगले मी आणले, सोलून घेतले आणि स्वच्छ करून धुवून घेतले, चांगले 2 शिट्यांमध्ये शिजवून घेतले। छान लागते ओल्या हरभऱ्यांची भाजी। आता हे छान परतवून घेऊ चांगलं। आलं, लसूण, त्याचा कच्चेपणा घालवू आपण। आता हे लाल तिखट आहे, तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे घ्यायचं, किंवा तुम्ही हिरवी मिरची पण वाटण टाकू शकता। हा थोडासा गरम मसाला, हळद आणि धनेपूड। आता आपण हे छान परतवून घेऊ। हे बघा, असं छान तेल सुटेपर्यंत आपण परतवून घ्यायचं। हे मिक्सर याचं भांडं धुतलेलंच पाणी, थोडंसं मसाला जळू नये म्हणून तेच टाकलेलं। आज आणि तेल सुटेपर्यंत छान परतवून घेतलं। आता आपण आपले हरभरे शिजले का बघा, 2 शिट्या काढून घ्यायच्या, 2 किंवा 3। हा, शिजले आपले ओले हरभरे पण छान शिजले।
आता आपण त्यात टाकून घेऊ. तुम्हाला कोरडीच हवी असली, डब्याला न्यायची असली तर मग पाणी नाही टाकायचं. आणि घरी खायची असली भाकरी बरोबर, पोळी बरोबर, तर मग थोडंसं पाणी टाकायचं. ते चणे शिजलेलेच आपण तेवढं पाणी टाकलं. आता आपण डब्याला न्यायची असली तर मग हे पाणी नका टाकू, अशी सुकीच न्यायची. मग आता ही घरी खायची ना पोळी बरोबर, भाकरी बरोबर, तर त्यातलं शिजलेलंच पाणी आपण टाकले. आणि मीठ आपण नंतर टाकू. आपण आता 5 मिनटं शिजवून घेऊ. हे बघा, आपली भाजी शिजलेलीच आहे, त्याच्यामुळे फक्त आपल्याला उकळी आणायची भाजीला. आता आपण मीठ टाकून घेऊ, चवीप्रमाणे मीठ. चांगलं मिक्स करून घेऊ. आणि मीठ केव्हाही शेवटी घालायचं, म्हणजे चणे पण लवकर शिजतात आणि आपल्याला कळतं पण भाजीच्या अंदाजाप्रमाणे मीठ म्हणून केव्हाही मीठ शेवटी घालायचं. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे बघा, झटपट तयार झाली आपली हिरव्या हरभऱ्यांची उसळ. बघा, अशा माझ्या पद्धतीने करून बघा. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या रेसिपी तुम्हाला लगेच दिसतील. थँक्यू.